नमस्कार मित्रांनो, आज 5 सप्टेंबर असून राज्यातील आजच्या घडामोडी ज्या की शेतकऱ्याशी निगडीत आहेत यावर आज आपण लक्ष देणार आहोत. चला तर मग आता अपडेटला चालू करूया. 75% अनुदानावर मिळणार 2 गाई किंवा म्हशी. शेतकऱ्यांना भरावी लागणार फक्त 25% रक्कम. 1,34,000 रुपये अनुदान. प्रत्यक्ष एका शेतकऱ्याला 2 गाई आणि 2 म्हशी मिळणार. पशुसंवर्धन विभागात करावा लागणार अर्ज. नमो शेतकरी योजनेचा 1932 कोटी 72 लाख रुपये निधी हा नमो शेतकरी योजनेच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असून सोमवारपर्यंत आता हा कधीही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला जाणार. कृषी विभागाकडून माहिती. लाडकी बहीण योजनेचा जी.आर. आला. लाडकी बहीण योजनेचा जी.आर. हा आज निघण्याची शक्यता असून लाडक्या बहिणीसाठी लागणारा निधी वितरित केला जाणार. अवघ्या 3 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार. जिल्हा परिषद मार्फत आता कडबाकुट्टी मशीन 50% अनुदानावर वाटप केले जाणार असून त्याबरोबरच लागणाऱ्या 3 कागदपत्राची यादी जाहीर. पिके झाकून ठेवण्यासाठी 50% अनुदानावरील ताडपत्री योजनेला भरघोस प्रतिसाद. आतापर्यंत राज्यात 3 लाख अर्ज. एकूण राज्यात ताडपत्री ह्या 7 लाख वाटप केले जाणार असून 7 लाख अर्ज झाले की निघणार सोडत. पीक विमा 2024चा 75% पीक विमा हा सोमवारपासून शेतकऱ्याच्या खात्यावर येण्याची शक्यता असून रब्बी 2024चाही पीक विमा सोमवारपासून होणार वाटप. पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर होणार जमा. आंबा, द्राक्ष, पपई आणि मोसंबी या फळपीक विमा योजनेसाठी 31 ऑक्टोबर ही फळपीक विमा भरण्याची अंतिम तारीख. योजनेत सहभागी होण्याचे आवाहन. ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी. सर्वोच्च न्यायालयाने इथेनॉल वापराविरोधातील याचिका फेटाळल्यामुळे इथेनॉल निर्मिती चालूच राहणार. ऊसाच्या भावात फरक पडणार नसल्याची माहिती. हमी भावाने कापूस नोंदणी सुरू झाली असून कपास किसान या ॲपवर शेतकऱ्यांच्या नोंदणी करावी लागणार. नोंदणी केली तरच हमी भावाने कापूस खरेदी केला जाणार. येत्या 30 तारखेपर्यंत नोंदणी करावी लागणार. त्याबरोबरच ई-पीक पाहणीही आवश्यक. धान बोनस बाबतीत शासनाकडून कोणतेही अपडेट नाही. दुसऱ्या टप्प्यातील लाखो शेतकरी अजूनही हेक्टरी 20,000 रुपयाच्या अनुदानापासून वंचितच. तर अशा होत्या आजच्या अपडेट्स. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.